नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या यूट्यूब चॅनल प्रवेश SSC मध्ये। उम्मीद करतो विद्यार्थी मित्रांनो तुम्ही सगळे बढिया असाल। तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आजच्या या व्हिडिओमध्ये मी घेऊन आलेला आहे विद्यार्थी मित्रांनो, आणि स्पेशली म्हणजे वनरक्षक भरती 2025 ची अपडेट असणार आहे आणि महिलांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी आजच्या या व्हिडिओमध्ये मी घेऊन आलेलो आहे। हा व्हिडिओ तुम्ही लास्ट पर्यंत बघा, तुमच्या सर्व प्रकारच्या क्वेरीज जे असतील ते सगळं क्लिअर होतील आणि हे जे जाहिरात प्रसिद्ध झाली आहे त्याबाबतची संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे। जे विद्यार्थी मित्र आपल्या चॅनलवर नवीन असतील त्या विद्यार्थी मित्रांनी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि बेल आयकन सुद्धा प्रेस करा। आणि जे विद्यार्थी मित्र वनरक्षक भरती, पोलीस भरती किंवा अदर सेंट्रल गव्हर्नमेंट किंवा स्टेट गव्हर्नमेंटची भरतीची तयारी करत असतील त्या विद्यार्थ्यांनी आपल्या चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा। आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्व प्रकारची इन्फॉर्मेशन, जाहिराती, कट ऑफ सगळं सांगितले जाते। तर चला विद्यार्थी मित्रांनो, आपण व्हिडिओला लेट न करता याची जी जाहिरात प्रसिद्ध झाली आहे ते आपण इथे बघूया। यामध्ये बघू शकता तुम्ही, सर्वात पहिले महिलांसाठी 51% पदे वनक्षेत्रातील महिलांच्या परीक्षेत मंत्री गणेश नाईक यांनी घोषणा केली आहे। म्हणजे तुम्हाला जे येणारी भरती आहे 2025 ची जी भरती आहे त्यामध्ये महिलांना तुम्हाला भेटणारा 51% पदे तुम्हाला त्यामध्ये पाहायला भेटणार आहे। यामध्ये सविस्तर काय दिलेलं आहे मी तुम्हाला इथे वाचून सांगतोय, तुम्ही इथे बघू शकता की यामध्ये काय दिलेलं आहे। यामध्ये तुम्ही बघू शकता की आज सर्वच क्षेत्रात महिला नेतृत्व करीत आहेत। राज्यातील 3 मुख्य विभागांची धुरा महिलांकडे आहे। महिलांच्या कार्यकर्तृत्वामुळे राज्य त्याचबरोबर इथे बघू शकता प्रगतीच्या दिशेने वाटचाल करीत आहे। वनक्षेत्र ही मागे नाहीच, या क्षेत्रातही महिलांचे नेतृत्व वाढवून बळकटी साधण्यासाठी आता वनक्षेत्रात महिला कर्मचाऱ्यांची संख्या वाढवली जाईल असं सुद्धा सांगितलं। वन विभागाच्या आगामी भरतीमध्ये इथे बघू शकता भरतीमध्ये 51%, इथे तुम्ही बघू शकता 51% राहणार अशी घोषणा वनमंत्री गणेश नाईक यांनी केली। म्हणजे तुम्हाला समोरची जी भरती येणार आहे त्यामध्ये जे 2025 ची भरती येणार आहे त्यामध्ये महिलांना 51% तिथे जागा असणार आहे। त्याचबरोबर चंद्रपूर वन प्रशासन विकास व्यवस्थापन प्रबोधिनी येथे गुरुवारी वनशक्ती 2025 या वनक्षेत्रातील महिलांच्या राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन झाले। यावेळी वनमंत्री बोलत होते। व्यासपीठावर किशोर जोरगेवार त्याचबरोबर हे सगळे उपस्थित होते। हे जे मुख्य सचिव वगैरे सर्व उपस्थित होते। त्याचबरोबर इथे बघू शकता तुम्ही की मानद वन्यजीव रक्षक प्रत्येक तालुक्यात सध्या जिल्हा स्तरावर मानद वन्यजीव रक्षक कार्यरत आहे। हे पद प्रत्येक तालुक्यात नेमण्यात येईल, त्याच्या महिलांचा सहभाग मोठा असेल। तसेच महाराष्ट्र वन विकास महामंडळाच्या माध्यमातून चांगले प्रकल्प वन विभागात राबवल्या येणार आहेत। वन विभागाने 3-4 अधिकाऱ्यांची टीम तयार करावी व वनांशी संबंधित अभ्यास करण्यासाठी त्यांना विदेशात पाठवावे। भद्रावती तालुक्यातील खुटवंडा प्रवेशाद्वारे चांगले करू अशी ग्वाही वनमंत्र्यांनी दिली असं सांगितले आहे त्यांनी। त्याचबरोबर इथे बघू शकता तुम्ही या प्रकारे ही नोटीस होती। या प्रकारे जे अधिकारी तिथे उपस्थित होते त्यांचे ते जे आहे ते नावं दिलेलं आहे आणि त्याचबरोबर ही सुविधा कोणाकोणाला असणार आहे ही सुद्धा इथे वन्यजीवांपासून शेतमालाचे होणारे नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांना कुंपण त्याचबरोबर सोलर कुंपणाचा लाभ देण्यात येईल। जंगलात फिरण्यासाठी मजबूत गाड्या, वनपाल, वनरक्षक, RFO त्याचबरोबर यांच्या स्तरावरील कर्मचाऱ्यांना संरक्षणासाठी हत्यारे देण्यात येतील असेही त्यांनी सांगितले। पोलीस पाटलांच्या धर्तीवर वनपाटील आणि वनपाटलीन नियुक्ती करावे अशी मागणी आमदार जोरगेवार यांनी केली। त्याचबरोबर इथे बघू शकता आमदार बोंगडे यांनी मानव वन्यजीव संघर्षाकडे वनमंत्र्याचे लक्ष वेधले, तर आमदार देवतळे यांनी महिलांनी कार्यशाळेचा लाभ घेण्याचे आवाहन केले असे सांगितले आहे। याच प्रकारे ही अशा प्रकारची इन्फॉर्मेशन होती तुमच्यापर्यंत पोहोचवायचं आहे आणि तुम्हाला जे येणारी भरती आहे त्यामध्ये तुम्हाला 51% तुम्हाला जागा महिलांच्या पाहायला भेटणार आहे आणि येणारी भरती आहे ती चांगली भरती असणार आहे। तुम्हाला
जास्तीत जास्त वॅकन्सी इथं भेटणार आहेत पाहायला आणि लवकरात लवकर ही वॅकन्सी पाहायला तुम्हाला भेटणार आहे. म्हणून तुम्ही जे तुमचे रनिंग आहे ग्राउंडसुद्धा तुम्ही चालू ठेवा आणि अभ्याससुद्धा चालू ठेवा. तुम्हाला लवकरात लवकर समोरचे जे अपडेट असतील ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला भेटणार आहे. म्हणून जास्तीत जास्त आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेअर करा. आपण भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. जय हिंद, जय भारत.